नमस्कार. मी चंद्रशिला गायकवाड. तुम्हाला बरंच कन्फ्युजन असेल की तुम्हाला जे शेड्यूल देण्यात आलं आहे त्यात दरवेळी चेंजेस होतात. ऍक्च्युली युनिव्हर्सिटीमध्ये 15% अटेंडन्स कर्मचाऱ्यांसाठी असल्यामुळे आम्हाला इथे रोटेशननेच यावं लागतं. त्यामुळे हे वारंवार तुमच्या शेड्यूल तुम्हाला जे देण्यात आलेलं आहे त्यात वारंवार चेंजेस होण्याचं हेच कारण आहे. पण तुम्ही काळजी करू नका, तुमचा सिलेबस हा आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आज आशुतोष निर्भवणे सरांचं लेक्चर होतं, ते जे सॅटर्डेला माझं लेक्चर होऊ शकलं नाही बिकॉज ऑफ सम टेक्निकल इश्यूज, ते मी आज कंटिन्यू करते. एन्व्हायरमेंटल सायन्स अँड इकोलॉजी, दॅट इज S27011 सेमिस्टर 1 मधला युनिट 2.1 आपला क्रेडिट 1 कंप्लीट केला आहे आपण. क्रेडिट 2 मधला युनिट 2.1 आपण आज पाहूया. टॉपिकचं नाव आहे इकोलॉजी अँड सब डिव्हिजन्स. ह्या पूर्ण सेशन मध्ये आपण ज्या सब टॉपिक्सचा आपण अभ्यास करणार आहोत ते साधारणतः असे असणार आहे. सर्वात पहिले इकोलॉजी म्हणजे काय आहे आणि त्याच्या सब डिव्हिजन्स कुठल्या कुठल्या आहे त्या सगळ्या आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. इकोलॉजी आणि अदर सायन्सच्या ब्रांचेस याचा एकमेकांशी असलेलं रिलेशनशिप याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर इकोलॉजीच्या ज्या काही लेवल्स आहे ऑर्गनायझेशन करण्याच्या, त्याची एक पर्टिक्युलर हायरार्की असते, चढता क्रम किंवा उतरता क्रम, एक विशिष्ट क्रम असतो. तो लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कसा आहे ते पाहणार आहोत. इकोलॉजी ब्रांचचा अदर ब्रांचशी जो काही रिलेशनशिप आहे ते दर्शवण्यासाठी वेगवेगळे मॉडेल्स वापरले जातात. तर तुम्हाला सिलेबस मध्ये केक मॉडेल थिअरी दिलेली आहे, तिचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी पॉप्युलेशन इकोलॉजी म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक, त्याचे सबटाइप्स हे आपण पाहणार आहोत. चला तर मग इकोलॉजी ह्या सब टॉपिकने आपण सुरुवात करूया. इकोलॉजी, इकोलॉजी म्हणजे काय? व्हॉट इज इकोलॉजी? इकोलॉजी इज अ ब्रांच ऑफ सायन्स including human science, population, community, ecosystem and biosphere. Ecology is the study of organism, the environment and how the organisms interact with each other and their environment. हे बघा, कुठलाही सजीव हा एकटा जीवन जगू शकत नाही. तो रासायनिक संरचना, तापमान, आर्द्रता, दाब यांसारखे आपल्या भोवताली जेवढे घटक आहेत ह्या सर्वांवर सजीव हा अवलंबून असतो. जसं आपल्याला माहितच आहे, पृथ्वीवर जे काही आहे ते सजीव आणि त्यांचं पर्यावरण यांमध्ये जी आंतरक्रिया होते त्याचा अभ्यास आपण एन्व्हायरमेंटल सायन्स या ब्रांच मध्ये करतो. मग आता ही परस्पर जी आंतरक्रिया होते ती विविध मार्गांनी कशी होते याचा अभ्यास म्हणजेच परिस्थितिकी, ज्याला आपण इकोलॉजी म्हणतो. इकोलॉजी याला मराठीमध्ये परिस्थितिकी असे म्हणतात. इकोलॉजी हा शब्द ओइकोस आणि लोगोस या दोन शब्दांपासून बनला आहे. ओइकोस म्हणजे निवासस्थान, जिथे आपण राहतो, आणि लॉगस म्हणजे स्टडी, अभ्यास करणं. ह्या दोन ग्रीक शब्दांपासून इकोलॉजी हा शब्द बनला आहे. शब्दशः आपण जर त्याची डेफिनेशन पाहिली, परिस्थितिकी म्हणजे इकोलॉजी म्हणजे काय, तर सजीवांचा त्यांच्या मूळ निवासस्थानी केलेला अभ्यास म्हणजे इकोलॉजी होय. या शब्दाचे सर्वप्रथम उपयोजन रिटर या शास्त्रज्ञाने 1968 मध्ये केले. इकोलॉजी हा शब्द रिटर या शास्त्रज्ञाने शोधून काढला. मात्र हा शब्द आपल्या लिखाणामध्ये म्हणजे जास्तीत जास्त त्याचा यूज केलाय हे याचं श्रेय हेकेल या सायंटिस्टला जातं. काही व्याख्या पाहूया इकोलॉजीच्या. 1969 मध्ये हेकेल यांनी सांगितल्याप्रमाणे सजीवाचा त्याच्या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक एन्व्हायरमेंट या दोघांशीही असणारा संबंध म्हणजे इकोलॉजी होय. प्रसिद्ध शास्त्रज्ञ हेकेल यांनी दिलेली डेफिनेशन आहे. पुढची डेफिनेशन आहे ओडम.
निसर्गाच्या किंवा परिसंस्थेच्या संरचनेचा आणि कार्याचा अभ्यास म्हणजे इकोलॉजी होय. अकॉर्डिंग टू टेलर, सर्व सजीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असलेल्या सर्वकष संबंधांचे विज्ञान म्हणजेच परिस्थितिकी होय. पारंपरिक पद्धतीने इकोलॉजी विज्ञानाचे वनस्पती आणि प्राणी असे दोन विभाजन केले जाते. म्हणजे आपण म्हणतो की प्लांट इकोलॉजी, ॲनिमल इकोलॉजी, साधारणतः हे दोनच पार्ट आहे इकोलॉजीचे. पण प्लांट्स, ॲनिमल्स आणि त्यांचे एन्व्हायरमेंट हे परस्परावलंबी आणि वेगळ्या होऊ न शकणाऱ्या गोष्टी आहेत, हे आधुनिक परिस्थितिकी विज्ञान मान्य करते. म्हणूनच त्याचे पुढील शाखांमध्ये विभाजन केलेले आहे. यात पहिला आहे ऑटिकोलॉजी, दुसरा आहे सिनेकोलॉजी आणि तिसरा आहे हॅबिटॅट. आता हे डिटेलमध्ये आपण पाहूया. इकोलॉजीचे हे सब पार्ट आहे. त्यातला पहिला आहे ऑटिकोलॉजी. ऑटिकोलॉजी इज अ सब फील्ड ऑफ इकोलॉजी concerned with the individual organism or a species in relation to its environment. म्हणजे पर्टिक्युलर एका विशिष्ट प्रजातीचा किंवा त्या प्रजातीच्या एखाद्या विशिष्ट सदस्याचा, ज्याला आपण इंडिव्हिज्युअल म्हणतो, एखाद्या प्रजातीचा किंवा त्याच्या विशिष्ट सदस्याचा पर्यावरण संबंधित असणाऱ्या संबंधांचा अभ्यास म्हणजे ऑटिकोलॉजी होय. Auticology primarily deals with the individual organism, species with the biotic and abiotic components of an ecosystem or environment. For instance, it aims to measure factors such as a nutrient availability, light, and humidity in relation to the organism in a particular environment. उदाहरणार्थ, वाघाचा परिस्थितिकीय अभ्यास, पॅन्थेरा टिग्रिस ही जी काही वाघाची स्पीसीज आहे त्याचा एन्व्हायरमेंटशी काय संबंध आहे तो अभ्यास करणे हे ऑटिकोलॉजी मध्ये येतं. एखाद्या प्रजातीच्या विशिष्ट स्थानावरील जीव त्याचा अभ्यास करणे, उदाहरणार्थ सुंदरबन मध्ये असणाऱ्या वाघांच्या जीवसंख्येचा अभ्यास करणे, जे एका विशिष्ट सदस्याचा अभ्यास या ऑटिकोलॉजी मध्ये केला जातो. पुढे आहे सिनेकोलॉजी. जसं आपण ऑटिकोलॉजी मध्ये पाहिलं एकच सदस्याचा अभ्यास केला जातो, तसं सिनेकोलॉजी मध्ये विशिष्ट जीवन समुदायाचा अभ्यास केला जातो. उदाहरण द्यायचं म्हटलं तर चिल्का सरोवर आहे. ह्या चिल्का सरोवराचा इकोलॉजिकल स्टडी किंवा मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलंय क्लायमेट चेंज, ह्या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे सिनेकोलॉजी. Synecology, it is the study of group of organisms, mainly species or the communities in relation to their environment. आता ऑटिकोलॉजी आणि सिनेकोलॉजी यामध्ये फरक काय आहे असं जर प्रश्न विचारला परीक्षेमध्ये तर तुम्हाला त्याचं उत्तर देता यावं म्हणून त्याचे काही पॉइंट्स मी तुम्हाला सांगते. ऑटिकोलॉजी म्हणजे स्वपरिस्थितिकी. इट इज अ स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम or individual species. आणि सिनेकोलॉजी पाहिलं तर इट इज अ स्टडी ऑफ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम or many species. Auticology also called as a population ecology, whereas synecology is known as a community ecology. Auticology is comparatively simple, experimental and inductive. याच्या विरुद्ध जर पाहिलं तर सिनेकोलॉजीचा स्टडी करणं हे कॉम्प्लेक्स टास्क आहे आणि ती थोडी फिलॉसॉफिकल पण असते. ऑटिकोलॉजी कॅन बी अकोमोडेटेड इन अ लॅबोरेटरी सेटअप. जे आपण याचा लॅबोरेटरी सेटअप करून सुद्धा अभ्यास करू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या वनस्पतीचं तुम्ही लीफ तोडून आणलं, लॅबमध्ये तुम्ही त्याचा स्टडी करू शकता. पण सिनेकोलॉजी मध्ये तसं करता येत नाही, कारण त्यात होल कम्युनिटी इन्व्हॉल्व असते. तुम्हाला जर फॉरेस्टची इकोसिस्टम स्टडी करायची तर ती तुम्हाला पूर्णच्या पूर्ण लॅब मध्ये आणता येणार नाही. तुम्हाला ती स्टडी करण्यासाठी फील्डवरच जावं लागतं.
ऑटिकोलॉजीचे अजून जर एक्झाम्पल पाहिजे तर स्टडी ऑफ झेब्रा पॉप्युलेशन इन रिलेशन टू इट्स एन्व्हायरमेंट. आणि सिनिकोलॉजीचे एक्झाम्पल घ्यायचे तर स्टडी ऑफ एंटायर ग्रासलँड इकोसिस्टम इन्क्लुडिंग ऑल द स्पीसीज. यापुढे आहे इकोलॉजी आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या सब डिव्हिजन्स आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे division of ecology. Ecology has been subdivided into different fields so as to understand the subject in a more profitable way. Ecology can be commonly divided into animal ecology and plant ecology. आपण आधी पाहिल्याप्रमाणे. However, two major subdivisions, that is ऑटिकोलॉजी and सिनोकोलॉजी, आणि ह्या सगळ्यांच्या व्यतिरिक्तही त्याच्या जे सब डिव्हिजन्स आहेत ते खालील प्रमाणे. पहिला आहे पॉप्युलेशन इकोलॉजी. पॉप्युलेशन इकोलॉजी इट डील्स विथ द ग्रोथ, ट्रॉफिक स्ट्रक्चर, मेटाबॉलिझम अँड रेग्युलेशन ऑफ अ पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे एका विशिष्ट जातीचा, प्रजातीचा समुदाय. ह्या विशिष्ट प्रजातीच्या समुदायाची ग्रोथ, त्याचे ट्रॉफिक स्ट्रक्चर, त्यांच्यात घडणाऱ्या वेगळ्या वेगळ्या मेटाबॉलिझम्स, त्यांचे रेग्युलेशन्स, या सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे पॉप्युलेशन इकोलॉजी होय. एकट्या सजीवाचा यात अभ्यास होत नाही. होल ऑर्गॅनिझम, होल कम्युनिटी यामध्ये स्टडी केली जाते. पुढचं सब डिव्हिजन आहे कम्युनिटी इकोलॉजी. इट डील्स विथ द इकोलॉजी ऑफ अ डिफरंट पॉप्युलेशन इन द सेम हॅबिटॅट अँड सेम एन्व्हायरमेंटल कंडिशन. एकाच हॅबिटॅट मध्ये, एकाच एन्व्हायरमेंटच्या कंडिशन मध्ये वेगवेगळ्या पॉप्युलेशन्सचा स्टडी करणे म्हणजे कम्युनिटी इकोलॉजी होय. एकाच पॉप्युलेशनचा स्टडी केला तर पॉप्युलेशन इकोलॉजी होय. अनेक पॉप्युलेशन जेव्हा आपण स्टडी करतो तर तो कम्युनिटी इकोलॉजी होतो. पुढे आहे टॅक्झोनॉमिक इकोलॉजी. इट इज कन्सर्न विथ द इकोलॉजी ऑफ डिफरंट टॅक्झोनॉमिक ग्रुप्स. वेगळ्या वेगळ्या टॅक्झोनॉमिक ग्रुप्सचा अभ्यास करणं म्हणजे टॅक्झोनॉमिक इकोलॉजी होय. हॅबिटॅट इकोलॉजी इट इन्क्लूड द स्टडी ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स इन अ डिफरंट हॅबिटॅट. अकॉर्डिंग टू habitat, it can be further divided into freshwater ecology, marine ecology, terrestrial ecology, forest ecology and desert ecology. प्राणी किंवा वनस्पती हे कुठे आढळतात, त्यांच्या त्या रिजनवर आढळण्याच्या कंडिशन नुसार त्यांची हॅबिटॅट ठरते. काही पाण्यात राहतात, काही हवेत असतात, काही जंगलात राहतात, काही जमिनीवर राहतात. त्यानुसार त्यांच्या राहण्याच्या परिस्थितीचा या इकोलॉजीच्या सब डिव्हिजन मध्ये अभ्यास केला जातो. पुढे आहे ह्युमन इकोलॉजी. इट डील्स विथ द इफेक्ट ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटीज ऑन एन्व्हायरमेंट अँड व्हायस वर्सा. सजीवाचा किंवा ह्युमन बीइंगचा एन्व्हायरमेंटवर होणारा इम्पॅक्ट किंवा एन्व्हायरमेंटचा सजीवांवर किंवा ह्युमन बीइंग्सवर होणारा परिणाम याचा अभ्यास आपण ह्युमन इकोलॉजी मध्ये करतो. पुढे आहे अप्लाइड इकोलॉजी. इट डील्स विथ द ऍप्लिकेशन ऑफ इकोलॉजिकल कन्सेप्ट्स टू ह्युमन नीड्स including wildlife management, biological control, forestry and conservation of a natural resources. बऱ्याचशा सब डिव्हिजन्स दिलेले आहे जसे की केमिकल इकोलॉजी, फिजिओलॉजिकल इकोलॉजी, गायनेकोलॉजी, इकोजिओग्राफी, पेडोलॉजी, इथोलॉजी. ह्या सगळ्यांच्या डेफिनेशन्स तुमच्या ई बुक मध्ये दिलेले आहे. त्या डिटेल्स मध्ये तुम्ही वाचू शकता. पुढे आहे रिलेशनशिप बिटवीन द इकोलॉजी अँड अदर ब्रांचेस ऑफ सायन्स. इकोलॉजी आणि त्याचा इतर ब्रांचशी असलेला संबंध. सर्वात पहिले आहे इकोलॉजी रिलेटेड विथ द फिजिक्स. आता फिजिक्सचा आणि इकोलॉजीचा काय संबंध आहे तर biotic pressures are related with the energy transfer from producers
which take advantages of light energy for producing complex organic compounds, to bacteria which obtain chemical energy by the disintegration of the molecular structure of other organism. जे इकोलॉजीचा फिजिक्स या ब्रांचशी काय संबंध असतो ते ह्यातून कळते. इकोलॉजी आणि केमिस्ट्री यांचा परस्परांशी काय संबंध येऊ शकतो. All the metabolic and the physiological processes of biosystems depend on chemical reaction. आता पाऊस पडतो पण पाऊस पडण्याची एक पर्टिक्युलर केमिकल रिएक्शन असते. ते केमिकल रिएक्शन फॉलो केल्यानंतरच पाऊस, फक्त पाऊस आपल्याला पडताना दिसतो पण त्याच्या बऱ्याचशा स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स थ्रू गेल्यानंतरच आपल्याला पाऊस पाहायला मिळतो. हे झालं केमिकल रिएक्शन. किंवा पाऊस पडण्याआधी विजा कडाडणं, ढगांचा कडकडाट होणं, ह्या सगळ्या केमिकल प्रोसेसेस आहेत. याचा संबंध इकोलॉजीशी असतो. पुढे आहे इकोलॉजी अँड जिओलॉजी. इकोलॉजी रिलेटेड टू द जिओलॉजी बिकॉज बायोम्स डिपेंड ऑन द जिओलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ द एन्व्हायरमेंट. जिओलॉजिकल म्हणजे भूशास्त्र, भूगोल. सजीव हा भूगोलावर किंवा भूशास्त्रावर त्याचं पूर्ण स्ट्रक्चर आणि फंक्शन हे अवलंबून असेल. म्हणून इकोलॉजीचा स्टडी करताना जिओलॉजी सुद्धा कन्सिडर केलं जातं. जिओग्राफी, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डिसिप्लिन बिकॉज ऑफ द स्पेसिफिक डिस्ट्रीब्युशन ऑफ अ लिव्हिंग बीइंग्स ऑन द अर्थ. मॅथ्स आणि इकोलॉजी यांचा सुद्धा घनिष्ठ संबंध आहे. मॅथमॅटिक्स is a crucial for ecology. For example, for the statistic, projection and extrapolations when ecologists deal with the specific information about the number of distribution of a species. प्राण्यांची किंवा वनस्पतीची एखादी विशिष्ट प्रजाती घेतली, एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये तिचा नंबर किती आहे किंवा तिचं डिस्ट्रीब्युशन किती आहे हे तुम्हाला संख्या किंवा अंकांमध्ये मांडावं लागतं. किंवा त्याचे जे काही कॅल्क्युलेशन्स आहे, फॉर्म्युलाज वापरून ज्या काही व्हॅल्यूज काढाव्या लागतात, त्या सगळ्या फॉर्म्युलाज म्हणजे मॅथमॅटिक्स तिथे आपल्याला वापरावं लागतं. पुढे आहे क्लायमॅटोलॉजी अँड मेटेरोलॉजी आर सिग्निफिकंट डिसिप्लिन्स which help ecologists to understand how the variation on climate condition at a given region affect the regional or the global biodiversity. येत्या दिवसात पाऊस पडणार आहे की नाही किंवा समुद्रकाठी असणाऱ्या लोकांना, तिथल्या असणाऱ्या वस्तींना त्या समुद्रापासून ज्या लाटा निघणाऱ्या त्याचा काय धोका होऊ शकतो, वादळ येऊ शकतं, हे सगळं आपल्याला ह्या क्लायमॅटोग्राफी मध्ये त्याचा स्टडी केला जाऊ शकतो. शेवटी एक इकोलॉजिकल सिव्हिलायझेशन म्हणून मी एक इमेज टाकलेली आहे. तर इकोलॉजिकल सिव्हिलायझेशन इज अ टर्म दॅट डिस्क्राइब द फायनल गोल ऑफ अ सोशल अँड एन्व्हायरमेंटल रिफॉर्म विदिन अ गिवन सोसायटी. एका विशिष्ट एरियामध्ये फायनल गोल ऑफ अ सोशल अँड एन्व्हायरमेंटल रिफॉर्म्स याचा स्टडी करणं म्हणजेच इकोलॉजिकल सिव्हिलायझेशन. It is a great process of civilization development for a human being. From the broad senses, ecological civilization is the new civilization pattern following original civilization, agricultural civilization, and industrial civilization for human being. सजीवांना, जेव्हा आपण सजीवांचा किंवा ह्युमन बीइंग्सचा आपण अभ्यास करतो, त्या ह्युमन बीइंग्सचा आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या वातावरणाचाही त्याच्याबरोबर अभ्यास करणं. मनुष्याची संस्कृती ही तर आपण अभ्यासतो, पण तो मनुष्य कोणत्या प्रकारची शेती करतो, त्यात कुठल्या कुठल्या मेथड्स वापरतो, त्याने कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीज तयार केलाय, त्यातून काय उत्पन्न मिळतंय, त्या इंडस्ट्रीमुळे एन्व्हायरमेंटवर काय इफेक्ट होतोय, किंवा त्या इंडस्ट्रीच्या येण्यामुळे तिथली रुरल लाईफ कशी डेव्हलप होत गेली, तिथल्या लोकांना कसा रोजगार मिळत गेला, ह्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने सगळा जर विचार केला तर तो इकोलॉजिकल सिव्हिलायझेशन मध्ये येतो. यापुढे आहे लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन.
systems containing living, that is biotic, and non-living, म्हणजेच abiotic components contribute biosystem. For example, host parasite system or a two species system of a mutually linked organism, that is fungi algae partnership that contribute a lichen. आपल्याला माहिती आहे lichen हा अल्गी आणि फंगा यांच्या पार्टनरशिप पासून तो तयार झालेला आहे. अल्गी यामध्ये ग्रीन पिगमेंट फोटोसिंथेसिस पिगमेंट प्रेझेंट असतात, दॅट इज क्लोरोफिल सॉरी, जे फंगाय मध्ये नसतात. फंगाय फूड साठी अल्गीवर डिपेंड असतो आणि अल्गी फंगायवर डिपेंड असते. मग हे म्युच्युअली अंडरस्टँडिंगने दोघं एकमेकांना हेल्प करून त्यांची म्युच्युअल पॅरासिटिझम फॉर्म होते. दॅट पार्टनरशिप इज नोन ॲज अ लायकिंग. मग आता ही स्टडी कोणत्या कोणत्या लेवल मध्ये केली जाते. यात सर्वात पहिले आहे, या डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता सगळ्यात वरती इंडिव्हिज्युअल लिहिलेला आहे. इंडिव्हिज्युअल और स्पेसिस और ऑर्गेनिज्म. An individual is any living thing or the organism. Individuals do not breed with the individuals from other groups. Animals, unlike plants, tend to vary definite with this term because some plants can crossbreed with other fertile plants. यात म्हटल्याप्रमाणे individual do not breed with the individual from other groups. विशिष्ट ग्रुप्स मधला प्लांट एनिमल हा दुसऱ्या ग्रुप्सच्या प्लांट किंवा एनिमल सोबत इनब्रीड होत नाही. एका विशिष्ट प्रजातीचा अभ्यास म्हणजे इंडिव्हिज्युअल होय. इन द डायग्राम अबाव यू विल नोटिस दॅट तिथे गिल गोल्डफिश दाखवले आहे, is interacting with its environment and will only crossbreed with other goldfishes just like here. तिथे इंडिव्हिज्युअल मध्ये मी एकच स्पीसीज आहे तुम्हाला बुक मध्ये दिलेली गोल्डफिशची, आणि तीच पॉप्युलेशन मध्ये बघा त्याची संख्या वाढलेली आहे. तर पॉप्युलेशन काय आहे ते पाहूया. पॉप्युलेशन इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ अ गिवन स्पीसीज that live in a specific geographic area at a given time. Example is gill and his family and friends and other fishes of gill species. The diagram मध्ये दाखवल्याप्रमाणे noted that populations include individual of the same species but may have different genetic makeup such as a hair, eyes, skin color and size between themselves and other populations. एका इंडिव्हिज्युअल हा दुसऱ्या इंडिव्हिज्युअल सारखा असतो, पण त्यात काही एक्सेप्शन्स किंवा काही चेंजेस असतात. जसं की त्याचा हेअर कलर चेंज असेल, आईजचा शेप, आईजचे कलर, स्किनचा कलर, स्किनची शेड, त्यांची साईज, ह्या सगळ्या व्हेरिएशन्स त्या पॉप्युलेशन मध्ये दिसून येतात. पुढे आहे कम्युनिटी. दिस इन्क्लूड्स ऑल द पॉप्युलेशन्स इन अ स्पेसिफिक एरिया at a given time. A community includes population of an organism of a different species. वेगवेगळ्या स्पीसीजची पॉप्युलेशन फॉर्म होणं आणि ह्या वेगळ्या वेगळ्या पॉप्युलेशन्स एका ब्रांच अंडर स्टडी करणं म्हणजे कम्युनिटी होय. पुढे आहे इकोसिस्टम. ॲज एक्सप्लेन इन द पेज earlier, ecosystem include more than a community of a living organism, that is abiotic interacting with the biotic. At this level, they depend on other abiotic factors such as rocks, water, air and temperature. ह्या डायग्राम मध्ये इंडिव्हिज्युअल, पॉप्युलेशन आणि कम्युनिटी पर्यंत आपण आलो. तिथे फक्त बायोटिक फॅक्टर इन्क्लूड होते. ऍज वी एंटर इन द इकोसिस्टम, यामध्ये अबायोटिक फॅक्टर सुद्धा इन्क्लूड झाले. हे अबायोटिक फॅक्टर आता गोल्डफिश घेतलं तर पाणी किंवा समुद्राखाली असणारे वेगळे वेगळे रॉक्स आहे, ह्या सगळ्यांचा इकोसिस्टम मध्ये स्टडी केला जातो. पुढे आहे बायोम्स. बायोम्स इन अ सिंपल
term is a set of ecosystem sharing similar characteristics with their abiotic factors adapted to their environment. यामध्ये कॅरेक्टरिस्टिक सेम असतात आणि अबायोटिक फॅक्टर ह्या एन्व्हायरमेंटशी कशा प्रमाणात अडॉप्ट केलेले आहे त्याचा अभ्यास म्हणजे बायोम्स होय. पुढे आहे बायोस्फियर. When we consider all the different biomes, each blending into the other, with all humans live in many different geographic areas, we form a huge community of humans, animals, and plants and microorganisms in their defined habitat. A biosphere is a sum of all the ecosystem established on a planet Earth. It is a living component of the Earth system. ह्या दुसऱ्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे इथे सगळ्यात आधी इंडिव्हिज्युअल दिसते. ह्या इंडिव्हिज्युअलचा ग्रुप म्हणजे पॉप्युलेशन. वेगळ्या वेगळ्या पॉप्युलेशनचा ग्रुप म्हणजे कम्युनिटी. कम्युनिटीमध्ये जेव्हा अबायोटिक फॅक्टर्स ऍड होतात दॅट इज इकोसिस्टीम. इकोसिस्टीम मध्ये जेवढ्या प्रोसेसेस किंवा जे काही अबायोटिक फॅक्टर आहे त्याचा एन्व्हायरमेंटशी काय संबंध आहे दॅट इज स्टडी ऑफ बायोम्स. अँड a group of biomes when with their abiotic factors adapted to their environment is a biosphere. आता पुढे केक मॉडेल थिअरी पाहूया. लेयर केक मॉडेल इकोसिस्टीम. यामध्ये केक मॉडेल थिअरी जी आहे ती इन शॉर्ट इकोलॉजीचा स्कोप काय आहे ते समजण्यासाठी ही केक मॉडेल थिअरी आहे. तुम्हाला ह्या मॉडेलमध्ये दिसत असेल केक कट केलेला आहे. काही व्हर्टिकल लेयर्स मध्ये केला आणि काही हॉरिझॉन्टल लेयर्स मध्ये केला. तर हॉरिझॉन्टल लेयर्स जे आहे मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करते. ह्या हॉरिझॉन्टल पीसेसच्या पुढे काही वेगळी नावं दिली आहेत आणि जी व्हर्टिकल सेक्शन मध्ये कट केलेली आहे त्या पीसेसच्या पुढे वेगळी वेगळी नावं दिली आहेत. हे हॉरिझॉन्टल कट आणि व्हर्टिकल कट काय आहे ते पाहूया. ह्या केक मॉडेल मध्ये हॉरिझॉन्टल ज्या दाखवल्या आहेत त्या बेसिक डिव्हिजन्स आहेत आणि व्हर्टिकल ज्या दाखवल्या आहेत त्या टॅक्झॉनॉमिक डिव्हिजन्स दाखवल्या आहेत. या मॉडेलमध्ये दाखवल्याप्रमाणे इकोलॉजी आणि बायोलॉजीच्या इतर ब्रांचेस मध्ये काय रिलेशन आहे ते समजण्यासाठी केक मॉडेलचा अभ्यास केला जातो. या मॉडेलमध्ये दाखवल्याप्रमाणे जसं केकला स्मॉल पीसेस मध्ये आपण कट करतो त्याच पद्धतीने या डायग्राम मध्ये दाखवलेल्या केकला दोन प्रकारे कट करण्यात आले आहे. पहिली विभागणी आहे. पहिला कट जो आहे हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या ज्या लाईन्स दिसत आहे ह्या सगळ्या बेसिक डिव्हिजन लेयर्स आहे. यामध्ये मॉर्फोलॉजी आहे, फिजिओलॉजी आहे, जेनेटिक्स आहे आणि इथे इकोलॉजी सुद्धा तुम्हाला दिसते. म्हणजे इकोलॉजी हा सुद्धा एक बेसिक डिव्हिजनच आहे. तर हॉरिझॉन्टल लाईन्स मध्ये एवढे सगळे डिव्हिजन्स आहेत. आता दुसरी विभागणी जी आहे व्हर्टिकली आहे. तर टॅक्झॉनॉमिक डिव्हिजन्स यामध्ये बॅक्टेरियोलॉजी, प्रोटोझोओलॉजी, मायकोलॉजी, एंटेमोलॉजी एक्सेट्रा. फ्रॉम दिस मॉडेल we find that ecology is a basic division of biology and forms an integral part of all the taxonomic division. Ecology हा बेसिक डिव्हिजन आहे. बेसिक डिव्हिजनचा पार्ट इकोलॉजी आहे आणि इतर सगळ्या डिव्हिजन्स बरोबर त्याचं काय रिलेशन आहे ते कसे एकमेकांवर अवलंबून आहे किंवा त्यांची एकमेकांमध्ये कशी सांगड आहे ते ह्या मॉडेलमधून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता पुढची टर्म आहे ती पॉप्युलेशन इकोलॉजी. याआधी आपण इकोलॉजी फक्त इकोलॉजी काय ते पाहिलं. आता पुढे आहे पॉप्युलेशन इकोलॉजी. पॉप्युलेशन इकोलॉजी or better we can say autecology is a subfield of ecology that deals with the dynamics of species population and how these populations interact with the environment. It is a study of how the population size of a species change over time and space.
The term population ecology is often used interchangeably with population biology or population dynamics. Population ecology लाच population biology किंवा population dynamics असं म्हटलं जातं. या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे including environmental influences on population density and distribution, age structure, and variations in the population size. पॉप्युलेशन इकोलॉजी मध्ये ह्या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. आता इन ह्युमन डेमोग्राफी अ पॉप्युलेशन इज अ सेट ऑफ ह्युमन्स इन अ गिवन एरिया. पॉप्युलेशन इकोलॉजी ही वेगळ्या वेगळ्या स्ट्रीम साठी कशी वापरली जाते. जेव्हा आपण ह्युमन्सची त्याचा संबंध दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा a set of humans in a given area is known as a human demography. ज्याला आपण लोकसंख्या म्हणू शकतो. एका पर्टिक्युलर गिवन एरिया मध्ये किती प्रमाणात माणसं आढळतात, दॅट इज ह्युमन डेमोग्राफी. इन जेनेटिक्स a population is a group of inbreeding individual of the same species which is isolated from a other groups. जेनेटिक्स मध्ये पॉप्युलेशन ही टर्म आपण कशी वापरू शकतो तर क्रोमोझोमचा सेट असतो. त्या क्रोमोझोमच्या सेट्सचा एका पर्टिक्युलर स्पेसिस मध्ये अभ्यास करणे म्हणजेच पॉप्युलेशन जेनेटिक्स होय. इन पॉप्युलेशन इकोलॉजी अ पॉप्युलेशन is a group of individual of the same species inhabiting the same area. Group of individual of a same species inhabiting the same area. आता population ecology relative to other ecology discipline. आता ह्या इकोलॉजीचा other discipline सोबत काय रिलेशन आहे ते पाहूया. Population ecology is a subfield of ecology that deals with the dynamic of species population and how this population interact with the environment, such as a birth and death rate and by immigration. एका एरिया मध्ये आढळणाऱ्या पॉप्युलेशन मध्ये काही जन्मदर आणि मृत्यूदर यामुळे तिथे जी पॉप्युलेशन आहे ती कमी जास्त प्रमाणात होते किंवा काही प्रमाणात मायग्रेशन झालं, ॲनिमल एका ठिकाणावरून दुसऱ्या रिजन वर गेले तेव्हाही त्यांची संख्या कमी होते किंवा मायग्रेशन झालेले एका रिजन मध्ये ऍड झाल्यामुळे तिथली पॉप्युलेशन वाढते. या सगळ्यांचा अभ्यास पॉप्युलेशन इकोलॉजी मध्ये केला जातो. आता पॉप्युलेशन इकोलॉजी रिलेटिव्ह टू अदर इकोलॉजिकल डिसिप्लिन्स. लेट्स हॅव अ लुक. Population ecology is a branch of ecology that study the structure and dynamic of a population. आता याचा पहिला संबंध पाहूया फिजिओलॉजीशी. फिजिओलॉजी स्टडी इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक अँड इंडिव्हिज्युअल प्रोसेसेस. फिजिओलॉजी म्हणजे त्याचा एक्सटर्नल त्या इंडिव्हिज्युअलचे कॅरेक्टरिस्टिक आणि त्याच्या इंडिव्हिज्युअल प्रोसेसेस या फिजिओलॉजी मध्ये स्टडी केले जातात. दीज आर युज्ड ॲज अ बेसिस for prediction of processes at the population level. पुढे आहे community ecology. Community ecology studies the structure and dynamics of animals and plant communities. Population ecology provides modeling tools that can be used for predicting community structure and dynamics. पुढे आहे population genetics. It studies gene frequencies and micro evolution in the population. एका विशिष्ट पॉप्युलेशन मध्ये जीन्सचा अभ्यास करणं म्हणजे पॉप्युलेशन जेनेटिक्स. सिलेक्टिव्ह ऍडव्हांटेजेस डिपेंड्स ऑन द सक्सेस ऑफ ऑर्गॅनिझम इन देअर सर्व्हायव्हल, रिप्रोडक्शन अँड कॉम्पिटिशन. पुढे आहे सिस्टम इकोलॉजी. इट इज रिलेटिव्हली न्यू इकोलॉजिकल डिसिप्लिन्स which studies interaction of human population with environment. ह्युमन पॉप्युलेशन आणि एन्व्हायरमेंट यांचे एकमेकांशी काय इंटरकनेक्शन आहे, दॅट स्टडी नोन ॲज अ सिस्टम इकोलॉजी. वन ऑफ द मेजर concept are optimization of ecosystem, exploitation and sustainable ecosystem management.
आणि शेवटचा आहे लँडस्केप इकोलॉजी. इट इज ऑल्सो रिलेटिव्हली न्यू एरिया इन द इकोलॉजी. इट स्टडीज regional large scale ecosystem with the aid of computer based geographic information system, that is GIS. लार्ज स्केलच्या ज्या काही इकोसिस्टम आहे त्या सगळ्या इकोसिस्टमचा GIS सॉफ्टवेअर वापरून जो काही अभ्यास केला जातो दॅट इज लँडस्केप इकोलॉजी. आता यापुढे पाहूया स्पीसीज डिस्ट्रीब्युशन. In addition to knowing the number and the density of an individual in an area, ecologists will also want to know their distribution. संख्या आणि डेन्सिटी, एखाद्या प्रजातीची तुम्हाला संख्या जर कळली तर त्याचं डिस्ट्रीब्युशन कुठे कुठे आहे हे शोधण्याचा इंटरेस्ट असतो. यावर वेगळे वेगळे रिसर्चही केले जातात. आता हे डिस्ट्रीब्युशन तुम्हाला शोधायचं असेल तर त्या शोधण्याचे 3 पद्धती आहे. सगळ्यात पहिली आहे युनिफॉर्म डिस्पर्शन, रॅन्डम डिस्पर्शन आणि क्लम्प और वी कॅन से क्लस्टर डिस्पर्शन. इथे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे युनिफॉर्म डिस्पर्शनच्या खाली पेंग्विनची पॉप्युलेशन दाखवली आहे. एक दांडी जे फुलं आपण म्हणतो ते एक दांडीचं फुल असलेलं ते रॅन्डम डिस्पर्शन मध्ये आहे आणि इलेफंटची पॉप्युलेशन मी क्लम्प्ड डिस्पर्शन मध्ये दाखवली आहे. आता ते डिटेल मध्ये पाहूया. सगळ्यात आधी आहे ते क्लम्प्ड युनिफॉर्म डिस्पर्शन. In uniform dispersion, individual of a population